दरवर्षीप्रमाणे गणेश चतुर्थीनिमित्त जी आपण नियोजनाची सभा घेतो, मीटिंग घेतो, त्यामध्ये सर्व बाजारपेठेमधले व्यापारी मंडळाचे अध्यक्ष असतील, किरकोळ व्यापारी असतील, तसेच ST स्टँड, नंतर पोलीस स्टेशन, सगळे संबंधित खात्याचे लोक, अशा सगळ्या लोकांना बोलवतो आम्ही आणि अशी सभा घेतो. तशी सभा आमची कालच पार पडली आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचा एक निर्णय घेतला गेला आणि या सभेमध्ये सर्वपक्षीय लोक होते, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष होते आणि यामध्ये सर्वांनी स्वतःहून सांगितलेला निर्णय म्हणजे वेंगुर्ला मध्ये बॅनर बंदी करा, बॅनर मुक्त वेंगुर्ला करा. आणि आम्हाला तो निर्णय खूप आवडला. आम्ही सर्व सदस्यांनी तो एकमताने मंजूर केला आणि बॅनर मुक्त वेंगुर्ला जर झालं तर अशी पहिली नगर परिषद ठरेल की ज्या ठिकाणी बॅनरच लावले जात नाही. तर त्यासाठी सर्वानुमते असा निर्णय घेतला गेला की शहरात यापुढे चतुर्थीच्या कालावधीत असू दे किंवा कोणत्याही कालावधीत बॅनरच लावायचे नाही. मग त्यांनी दुसरा उपाय सुचवायला सांगितला. तुम्ही त्याऐवजी तुम्ही काय सुविधा देऊ शकता. मग त्यावेळेस आम्ही असा एक डिसिजन घेतलेला आहे की LED स्क्रीन लावायची, डिजिटल LED स्क्रीन आपण शहरात लावायचा डिसिजन झालेला आहे, निर्णय झालेला आहे. आणि त्याप्रमाणे वेंगुर्ल्यात 5 ठिकाणी आम्ही LED स्क्रीन लावणार आहोत. ते यामध्ये दाभोली नाका, वेंगुर्ला मार्केट, त्यानंतर हॉस्पिटल नाका, त्यानंतर पॉवर हाऊस, त्यानंतर पिराचा रस्ता, या अशा ठिकाणी 5 ठिकाणी हे आम्ही डिजिटल LED स्क्रीन लावणार आहोत. आणि नागरिक जे बॅनर लावणारे आहेत, ज्यांना शुभेच्छापर संदेश द्यायचे आहे, गणेश चतुर्थी निमित्त ज्या कोणाला एक शुभेच्छापर संदेश द्यायचे, त्यांनी सर्वांनी ते नगरपालिकेकडे द्यावे. आम्ही ते ह्या LED स्क्रीनवर प्रसिद्ध करू आणि त्याची कालावधी त्यांच्या लोकांच्याच म्हणण्याप्रमाणे आपण ठेवू शकतो. 1-2 दिवसाचे, 4 दिवसाचे, 8 दिवसाचे, 15 दिवसाचे, त्याप्रमाणे त्याची फी आम्ही आकारू आणि ती फी एकदम वाजवी स्वरूपाची असेल. बॅनरला जेवढा खर्च होतो तेवढीच ती फी आकारली जाईल आणि आम्हाला या नगरपालिकेला त्यातून उत्पन्न करायचं नसून वेंगुर्ला आहे बॅनर मुक्त करायचं आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वजण यासाठी प्रयत्न करतो. आणि आता ती वेळ आलेली आहे की चतुर्थी महोत्सवातच आम्ही ही बॅनर मुक्त वेंगुर्लाची घोषणा केलेली आहे. त्याबरोबरच इतर म्हणजे वाहतुकीचं नियोजन, त्याच्यानंतर पार्किंग व्यवस्था कुठे कुठे करायची आहे, 4 व्हीलर गाड्या, 6 चाकी गाड्या, 3 चाकी गाड्या, 2 चाकी गाड्याचं नियोजन केलेलं आहे आणि ते नियोजन सर्वानुमते केलेलं आहे. त्याच्यानंतर गणपती, शहरातील गणपती हे मातीचेच किंवा शाडू मातीचेच असले पाहिजेत असाही निर्णय झालेला आहे. तो निर्णय गेल्या वर्षी होता आणि शासनाची तेच धोरण आहे. त्याचप्रमाणे शासनाच्या धोरणाप्रमाणेच आम्ही शाडू मातीचे आणि मातीचे गणपतीला परवानगी दिलेली आहे. गणपतीच्या भोवती असणारी सजावट, ते सजावटसुद्धा प्लॅस्टिक मुक्त आणि थर्माकोल मुक्त असावी असाही निर्णय करण्यात आलेला आहे. वेंगुर्ला नगर परिषदेमार्फत दरवर्षी सजावट स्पर्धा घेतली जाते, ती यंदा पण आपण घेणार आहोत. अशा प्रकारे महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली आणि ते सर्वानुमते सर्व विषय मंजूर झालेले आहेत.